आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया. तेरे गुण गा रहे भक्त जन मना रहे, तेरे गुण गा रहे भक्त जन मना रहे, मंगल महोत्सव मन भाया. खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया. खंडोबाराया 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 साईनाथ साईनाथ साईनाथ. खंडोबा महाराजांचा विजय असो. आलास ताई, पाहिलंस महाळसा पती सही सलामत परत आलाय शिर्डीत. साईनाथ, तुम्ही आमच्या सोबत नसता तर ह्या माळसापतीची ही खंडोबा यात्राही पूर्ण होऊ शकली नसती आणि मी शिर्डीलाही परत येऊ शकलो नसतो. म्हाळसापतीजी, साईबाबा तुमच्या बरोबर होते. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम साई श्याम, दुख भंजन तिरुनाम. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरो नाम. ताई, आता मी म्हाळसा पतीला तुझ्या हवाली करतोय. कुलदैवताचा आशीर्वाद घेऊन जर तो परतलाय तर सगळं चांगलंच चांगलं होईल. जा म्हाळसापती, आपला घर संसार सांभाळ. पण साईनाथ, जा घरी जा. हा जा. देवा, मला तुमचं हे वागणं अजिबात नाही आवडलं. अरे, तुम्ही म्हाळसापतीला हाकलूनच लावलं? हो साईनाथ, त्यांना तुमच्यासोबत काही क्षण घालवायचे होते. बाबा, ते माळसापती तर तुमचे परमभक्त आहेत आणि तुम्ही त्यांना सांगितलं की संसाराकडे लक्ष द्या. मग काय म्हाळसापतीने घर संसार करायला नको का? अहो, त्या राधाबाईला पण तुम्ही द्वारकामाईमध्ये यायला मनाई केली आणि आता म्हाळसापतीला पण घर संसाराच्या निमित्ताने तेच सांगितलं. आता तुम्ही मलाही सांगाल की श्यामा, तुला तर द्वारकामाईमध्ये याची गरजच नाही. असं कसं होईल श्यामा? तुला तर द्वारकामाईमध्ये यावंच लागेल. हो, जेव्हा तू वणीला जाशील तेव्हा मात्र मला करमणार नाही, कारण तेव्हा मला तुझं दर्शन नाही होणार. अहो, मी तुम्हाला त्रास देणार नाहीये. मी काही वणीला जाणार नाही. हा, कोण जाणे त्या ईश्वराने काय ठरवलंय. सबका मालिक एक. अहो वैद्यबुवा, हो, आता आपल्याला तीर्थयात्रेला
इथून पुढे देखील जायचंय ना? हो नक्कीच. हा? नाथ बाबा, कुठं कुठं शोधलं मी तुम्हाला. नाथ बाबा. तुम्हाला म्हणतायत भगवान. बरं बरं बरं. प्रणाम नाथ बाबा. बाबा प्रणाम. तुझं कल्याण होवच. कल्याण तर तुम्ही करणार ना बाबा. तुम्ही माझ्यासाठी ईश्वराचं रूप आहात. तुम्ही माझ्या घरी चला, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर कृपा करून मला अनुग्रहित करा. आता तू इतका आग्रह करतोच आहे तर मला स्वीकार आहे. हे? वैद्य बुवा, हो, नक्कीच. नाथ बाबांचा विजय असो. तुझं कल्याण होवच. झालं तुझं कल्याण. हे नाथ बाबा नाही, अनाथ बाबा आहेत. ताई, ताई. सुकन्या, नको घेऊस डोक्यावर पदर. सुकन्या, कधी कधी जुन्या पुराण्या रीतिरिवाजांविरुद्ध आवाज उठवावाच लागतो. मग कधी कधी वेळेच्या वादळात ह्या वाईट प्रथा कचऱ्यासारख्या कधी कुठं उडून जातात हे समजत देखील नाही. तू किती छान बोलतोस. जर माझं बोलणं आवडत असेल तर मग आजपासून डोक्यावर पदर नको घेऊस. ताई, आज तू खूप सुंदर दिसतीयस. गोपी तर माझ्या मनातलं बोलतोय सुकन्या. ताई, बाबांनी शेतातली ती पाहुण्यांची खोली आहे ना, ती स्वच्छ करून ठेवायला सांगितलंय. का? कोणी पाहुणे येणार आहेत का? हो, नाथ बाबा. नाथ बाबा? काकाजींची ही सवय मला आवडत नाही. म्हणजे मंदिरात कुणीही साधू किंवा बाबा भेटला, मग तो ढोंगी असो की पाखंडी, त्याला घरी घेऊन येतात. जरा थांब सुकन्या. आज मी तुझ्याशी माझ्या मनातलं बोलणार आहे. शेजारच्या गंगू काकूंनी माझ्यासाठी एक मुलगी पाहून ठेवली आहे. काकूंच्या नात्यातलीच आहे. जर हे संबंध जुळले तर माझाही संसार सुरू होईल. माझं पण सगळं व्यवस्थित होईल. मला खोली स्वच्छ करून घ्यायची. प्रेम काय आहे? प्रेम एक संबंध आहे, एक नाता आहे, ती एक भाषा आहे जी न बोलताच बोलली जाते आणि समजली पण जाते. ममता प्रेमाचंच एक रूप आहे. प्रेमातच श्रद्धा आणि विश्वास दडलेत. भक्ती ही प्रेमाची सर्वात वरची पायरी आहे. प्रेमात ना कुणी देव असतो ना कुणी भक्त. प्रेम करणारे दोघं एकमेकांचे भक्त होऊन जातात, एकमेकांना मिळवू पाहतात. प्रेमात माणूस स्वतःलाच विसरून जातो. इतकंच काय तर तो आपलं घरदार, आई वडील हे सारं सोडून आपल्या देवाकडे चालू पडतो. तो क्षण मुक्तीचा क्षण आहे. तो क्षण भक्तीची, श्रद्धेची, विश्वासाची, प्रेमाची परिसीमा आहे, ज्यामुळे त्याच्यासाठी मुक्तीचे दरवाजे आपोआप उघडतात. त्याला केवळ परमेश्वराच्या परमधामाचं तेज दिसत असतं. ते तेज तो आपल्या मिठीत घेतो.
आणि मग आपण म्हणतो की त्याला मुक्ती मिळाली, तो मुक्त झाला. म्हणूनच साधू संत म्हणतात की या नाशवंत शरीरावर प्रेम नका करू. प्रेमच करायचंय तर त्या अशरीरावर, त्या निराकारावर, निर्विकावर करा. तुमचा उद्धार होईल. सबका मालिक एक. म्हाळसापती, तू अजूनही इथंच उभा आहेस? बाबा, आजपर्यंत तुम्ही कधीही म्हाळसापतीजींना असं म्हटलं नाहीत. आज म्हणतोय नानावली. जा म्हाळसापती, आपल्या घर संसाराकडे लक्ष दे. पण साईनाथ, प्रश्न नको विचारूस, आपल्या घरी जा. जशी तुमची आज्ञा साईनाथ. जा. देवा, आत्ताच तर तुम्ही म्हणालात की प्रेमात माणूस स्वतःला विसरून जातो. इतकंच काय तर आपले आई वडील आणि आपला घरदार विसरून आपल्या देवाकडे चालू पडतो, आणि तोच मुक्तीचा क्षण आहे. आणि आता हे म्हाळसापतीला अनेक भोग भोगायचे आहेत, कित्येक कर्तव्य पार पाडायची आहेत. त्याच्या मुक्तीचा क्षण अजून आला नाहीये. पाणी घ्या. तहान तर लागलीये, पण पाण्याची नाही. साईनाथांच्या दर्शनाची, त्यांच्या सोबतीची. कोण जाणे का साईनाथ माझ्यावर नाराज आहेत, का मला त्यांनी स्वतःपासून दूर केलं. असा काय अपराध घडलाय माझ्या हातून. तुम्ही असे उदास नका हो. जर साईबाबा नाराज असते तर मग खंडोबा यात्रेत प्रत्येक पावलावर त्यांनी तुमचं रक्षण नसतं केलं. तुम्ही शिर्डीत परत आल्यानंतर दुसऱ्या लोकांसोबत त्यांनी खंडोबाचा जय जयकार केला नसता. असं असेल तर मग त्यांनी मला असं दूर का लोटलं. मी काय याआधी माझ्या घर संसाराकडे लक्ष देत नव्हतो का. तूच सांग सुशीला, साईनाथ माझ्याशी असे का वागले. गुरुने जरी आपल्या शिष्याला दूर ठेवलं असलं तरीही गुरु कायम आपल्या शिष्याच्या जवळच असतो. जशी एखादी आई आपल्या मुलावर लक्ष ठेवते, तसंच गुरु आपल्या शिष्यावर लक्ष ठेवतो. जसे नदी ओलांडताना आपण नावेत बसतो आणि नावाड्यावर आपल्याला हा विश्वास असतो की तो आपल्याला नदी पार अवश्य करून देणार आहे, त्याच प्रकारे जेव्हा आपण आपल्या गुरुवर विश्वास ठेवणार तेव्हा आपला गुरु आपल्याला ह्या भवसागराच्या पलीकडे घेऊन जाईल. तेव्हा आपल्याला परमानंदाची प्राप्ती करवून देईल. सबका मालिक एक. चवदार आहे. भोजन खूपच चवदार आहे काकाजी. माझ्या मुलीने सुकन्याने केलाय स्वयंपाक. तिचं कल्याण होईल काकाजी. नाथ बाबा, हेच ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. माझ्या अभागी मुलीला तुमच्यासारख्या महात्म्यांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आपल्याच मुलीला तुम्ही अभागी का म्हणताय काकाजी? बिचारी लग्नाच्या काहीच दिवसात विधवा झालीय. नाथ बाबा, देवी सप्तशृंगीने तुम्हाला माझ्या मुलीच्या उद्धारासाठी पाठवले. अगदी वेडा आहे काकाजी. एका ढोंग्याला देवाचा अवतार समजतोय. तुमच्या येण्याने माझ्या मनाची शांती परत आली आहे.
लवकरच अशांती देखील मिळेल काकाजी. तुम्ही माझ्या मुलीवर कृपादृष्टी केली तर मी धन्य होईन नाथ बाबा. सुंदर सुंदर ग्रहदशा आहे तुमच्या कन्येची काकाजी. राम 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 काकाजी, तुम्हाला ठाऊक नाही की नाथ बाबा तर नुसता चेहरा पाहून भविष्य सांगतात. आता येणाऱ्या काळात तुमच्या सुकन्याचा उद्धार नक्की होणार काकाजी. वाह रे देवा, तुझा माणूस पण एक विचित्र नमुना आहे. हिऱ्याचा शोध घ्यायला सांगावं तर तो काचेचा तुकडा घेऊन येतो. त्याला चांगल्या वाईटातला फरक समजतच नाही. खरं खोटं तो ओळखूच शकत नाहीये. डोळे असूनही तो आंधळ्यांसारखा वागतो. काय त्रासामुळे तो आपला विवेक गमावून बसतो का? की तो कोणालाही तुझा दूत समजायला लागतो? त्याला धीर धरणं माहीतच नाही देवा. तो घाई करतो आणि आपलं धैर्य हरवून बसतो. आपल्या लोकांचं कल्याण करायला जातो आणि नुकसान करून बसतो आणि मग पस्तावतो. त्याने श्रद्धा बाळगली पाहिजे. श्रद्धा बाळगेल तेव्हाच तर तो धीर धरायला लागेल आणि धीराचं फळ तर नेहमीच गोड असतं ना देवा. सबका मालिक एक. बाळा, अरे बाळा, शहाणी मुलं कधी रडतात का? हा, नाही ना. अरे आईला थोडं काम करावं लागतं ना. हा, तिला काम केल्यानंतरच तुझ्याजवळ येता येते. आता आली आहे ना तुझी आई तुझ्याजवळ. हा बेटा, काय म्हणालीस तू? आता मला समजलं की माझा प्रसाद सारखा का रडतो. कारण की तू त्याला खोटं नाट्य सांगत राहतेस की तू त्याची आई आहेस, म्हणून तो माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी रडतो. आण माझा मुलगा मला दे. जेवढे दिवस तू माझ्या प्रसादला सांभाळेस तेवढ्यासाठी खूप आहेत. नाही, मला कामावरून काढू नका मालकीणबाई. नाही, या घरात तुझ्यासाठी नोकरी नाहीये. तू माझ्याच मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलंस. चालती हो, चालती हो. मालकीणबाई, चल मालकीणबाई, चल. असं करू नका मालकीणबाई. माझ्याकडे तुझ्यासाठी कसलीच नोकरी नाहीये. जा जा. मालकीणबाई, दरवाजा उघडा मालकीणबाई, दरवाजा उघडा. एवढ्या निर्दयी नका हो मालकीणबाई, दरवाजा उघडा. भाग्याचा दरवाजा एखाद्यासाठी तेव्हाच उघडतो जेव्हा भाग्य त्याच्यावर प्रसन्न होतं. मग माणूस उन्नतीच्या प्रत्येक पायऱ्या चढत जातो. जमीन, मालमत्ता, नाव, मान सगळं काही प्राप्त करतो. तेव्हा स्वर्ग त्याच्यासाठी अगदी काही बोटांच्या अंतरावरच असतो. पण जेव्हा भाग्य रुजतं आणि दरवाजा बंद करतं तेव्हा माणूस त्याच्या प्रगतीच्या पायरीवरून घसरून खाली येऊन पडतो. आपली सगळी कमाई गमावून बसतो आणि मग जे लोक ज्याला पाहताच नेहमी सलाम ठोकत असायचे तेच त्याला ओळखण्यासाठी देखील नकार करतात.
आपले परके होऊन जातात, कुटुंबातले लोक तोंड फिरवतात. इतकंच काय, ते आपल्या स्वतःच्या मुलाला देखील आपलं मूल म्हणू शकत नाही. जेव्हा भाग्याचे फासे उलटे पडतात तेव्हा तर पांडवांना देखील अज्ञातवासात राहावं लागलं होतं. भीमाला स्वयंपाकी आणि श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाला सुद्धा नाच शिकवणारी बृहनडा व्हावं लागलं होतं. हाच तर भाग्याचा महिमा आहे, जो माणसाला जिवंतपणी स्वर्गासारखी सुख देखील देतो आणि नरकासारख्या वेदना देखील देतो. सबका मालिक एक. कशी आहेस? बरी आहे. वैद्य बुवा, फक्त द्वारकानाथजीच चेहरा वाचून भविष्य नाही सांगत, तर हा धोंडू बाबा सुद्धा भविष्य सांगू शकतो. सांगू का? राम राम राम. अरे धोंड्या, आम्ही तर असंच हसत होतो, नाही का द्वारकानाथजी? आता लवकरच तुम्ही दोघं रडणार आहात. अरे मूर्खा गाढवा, तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना? मी तुमचं डोकं ठिकाण्यावर आणायचा प्रयत्न करतोय वैद्य बुवा. जर तुम्ही नाथबाबांची साथ दिलीत तर मला याच गावात तुमची समाधी बनवावी लागेल. अरे सत्यानाश हो तुझा. माझी समाधी बनवणार आहेस तू? गाढवा, हाच विचार करतोस तू माझ्याबद्दल? मी नाही, तुम्हीच हा विचार करताय, म्हणून नाथबाबांची साथ देताय. नाथबाबांची तर नियत खराब दिसते मला. जर तुम्हाला बदनामीच हवी असेल तर मग आपण शिर्डीत जाऊया ना. धोंड्या, बडबड बंद कर. भगवान, तुम्ही फक्त इशारा करा, या धोंडूला मी झाडावर उलटा टांगेन. गप्पा बस. त्यावेळी दसऱ्याच्या दिवशी नानावलीवर तू आपला जोर का नाही दाखवला? त्या दिवशी तर माती खात होतास. अरे गप्पा बस. वैद्य बुवा, आपल्याला लवकरच या धोंड्याचं काहीतरी करावं लागेल. खबरदार, जर मला हात लावला तर मी ओरडून ओरडून साऱ्या गाववाल्यांना सांगेन की नाथ बाबा ढोंगी आहेत, पाखंडी आहेत. हे पीडितांचा उद्धार करण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांना पीडा देण्यासाठी जन्म घेतला आहे. अरे राम राम राम. अरे गाढवा, आपण आपल्या घरात नाही तर काकाजीच्या घरात आहे. जरा हळू बोल, मूर्ख कुठला. वैद्य बुवा, मी तुमचा चेहरा पाहून भविष्य सांगतोय. नाथबाबांची साथ सोडून द्या, नाहीतर तुमची खूपच धुलाई होईल. बाबाजीला पाहून जरा मनाला बरं वाटलं. तसा तर तो बरा वाटतोय. पण त्यांचे सारखं सारखं आजारी पडणं चांगलं नाहीये. कदाचित वणीला जाणं आणि त्यांचा आजार पण जोडलेलं तर नाहीये ना. अगं बाई, तू पण ना कुठून कुठे पोचतेस. अरे अरे बाबा, थांब 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 थांब. हा, तू घरी जा, मी आलोच. जा. टांग्यातून का उतरताय तुम्ही? अगं तू जा घरी, मी आलोच. जा बाबा. नमस्कार काकू. नमस्कार गुरुजी. साईबाबांनी तर तुम्हाला पाठवलं नाही ना? नाही 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 नाही. अहो, तुम्हाला पाहूनच तर मी टांग्यातून उतरलो. मला तर वाटलं होतं की तुम्ही संगमनेरला गेला असाल. माझ्याकडे जेवढे पैसे होते ते सगळे संपले. आता मी संगमनेरला नाही जाणार. इथे शिर्डीत राहून साईबाबांची वाट पाहत राहीन. गुरुपदेश घेऊनच संगमनेरला जाईन. पण काकू, साईबाबा तर कुणालाही गुरु उपदेश देत नाहीत. मी तर गुरुपदेश घेऊनच जाईन. माझे पैसे संपणं माझ्यासाठी शुभशकुनच आहे असं मी मानते. आणि मी तर खाणं पिणं देखील सोडलंय.
जर साईबाबांनी मला गुरुपदेश नाही दिला तर इथेच शिर्डीतच मी माझे प्राण सोडेन. उपाशी तापाशी राहून मनुष्याचं कुठलंही कार्य पूर्ण होत नाही श्यामा. अरे जाऊन सांग त्या राधाबाईंना श्यामा की उपाशी राहून ईश्वराची प्राप्ती कधीच नाही होत. त्यांना तर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे बाबा. आता राधाबाईंची तानभूक म्हणजे तुमची कृपा आहे. त्यांना तुमचा गुरुपदेश हवाय बाबा. हो बाबा, तुम्ही त्यांच्यावर कृपा करा. सगुण, मी कुणालाही गुरुपदेश नाही देत. तुम्ही लोक जा. सगुण श्यामा, आधी तिला काहीतरी खाऊ घाला. जा, तिला सांगा की उपाशी राहणाऱ्याचं मन कधी शांत नाही राहत. जर मनच शांत नसेल तर परमार्थाची प्राप्ती कशी होईल. आपल्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याची तृप्ती ही गरजेची आहे ना. शरीरात अन्नाची ऊर्जा नसेल तर आपण कोणत्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहणार बोला. कुठल्या तोंडाने देवाच्या महिम्याचं वर्णन करणार आपण आणि कुठल्या कानांनी ऐकणार आपण. श्यामा, शरीर संतुलित असेल तेव्हाच तर आपण ईश्वराला प्राप्त करण्यासाठी साधना करू शकतो ना. अरे राधाबाईंना सांगा की त्यांनी खाणं पिणं सोडायची गरज नाहीये आणि जर तिने ऐकलं नाही तर तिला टांग्यात बसवून गावी परत पाठवून द्या. जा. सोडा, मी शिर्डी सोडून नाही जाणार. सोडा मला. जर घेऊन जायचं असेल तर मला साईबाबाकडे घेऊन चला. मी शिर्डी सोडून नाही जाणार. तुम्ही स्वतःला साईबाबांचे भक्त मानता ना, मग तुम्ही माझ्याशी असं वागता. काकू, साईबाबांचीच आज्ञा आहे की तुम्हाला तुमच्या गावी पाठवून द्यावं. मी नाही जाणार. मी शिर्डी सोडून कुठेही नाही जाणार. मी माझे प्राण सोडेन पण शिर्डी सोडून नाही जाणार. काकू, साईनाथांकडून गुरुपदेश हवाय आणि त्यांच्याच आज्ञेचं पालन करत नाही आहात का? गुरुपदेश दिल्यानंतर साईबाबा माझे गुरु होतील, त्याच्या आधी नाही. गुरुपदेश दिल्यानंतर साईबाबा मला जे सांगतील ते मी करेन. मी त्यांना तक्रारीची एकही संधी नाही देणार. खूपच हट्टी आहात तुम्ही माताजी, खूपच हट्टी. पण तुम्ही ऐकलं नाहीत का की बाबा कुणालाही गुरु उपदेश देत नाहीत ते? जर बाबा मला गुरुपदेश देण्यालायक समजत नसतील तर मी इथेच प्राण देईन, पण मी शिर्डी सोडून नाही जाणार. श्यामा, महासापती, अरे अडवा त्यांना, थांबवा त्यांना. काकू, अहो काय करताय तुम्ही? स्वतःला सावरा. अहो राधाबाई, हा काय वेडेपणा आहे. मला साईबाबांकडे घेऊन चला. चला माताजी, या. आम्ही तुम्हाला द्वारकामाईमध्ये घेऊन जाऊ. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनांत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. माताजी,
जा जा, बाबा तुम्हाला बोलत आहेत, जा. माताजी, का स्वतःला त्रास करून घेताय? तुम्हाला देवाने जीवन जगण्यासाठी दिलंय, मरणाला कवटाळण्यासाठी नाही. हो बाबा, बाबा तुम्ही मला गुरुपदेश द्या बाबा. काय करू? तुमच्या कानात एखादा मंत्र सांगू? मंत्र सांगितल्याने तुम्हाला गुरुपदेश प्राप्त होईल? प्रत्येकाला हेच हवंय माताजी, की गुरुने त्यांच्या कानामध्ये मंत्र सांगावा. मला पण तुमच्यासारखं हेच हवं होतं माझ्या गुरुकडून, पण त्यांनी माझ्या कानांमध्ये कुठलाही मंत्र नाही फुंकला किंवा कुठलाही गुरुपदेश दिला. बाबा, मग त्यांनी तुम्हाला काय शिकवण दिली? खूप काळ मी त्यांची सेवा केल्यानंतर एक दिवस त्यांनी माझ्याकडे 2 पैसे मागितले. 2 पैसे बाबा? म्हणजे एक दृढ निष्ठा, श्रद्धा आणि दुसरं म्हणजे धैर्य, म्हणजेच सबुरी. मी 12 वर्षांपर्यंत त्यांची सेवा केली, त्यांच्या श्री चरणांमध्ये हरवून गेलो होतो मी. त्यांच्याशिवाय सगळं विसरून गेलो. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी वेद वचन होता. हीच माझी त्यांच्यावरची श्रद्धा होती, विश्वास होता. ही होती त्यांनी दिलेली 1 पैशाची दक्षिणा. आणि दुसरा पैसा बाबा? धैर्य, सबुरी. गुरुवर अविश्वास न दाखवता मी धीराने त्यांची सेवा करत राहिलो. त्यांच्या कृपा आशीर्वादाची प्रतीक्षा करत राहिलो. पण कधीही मी माझा धीर नाही सोडला आणि कधीही मृत्यूला कवटाळण्याचा विचारही मी नाही केला. माताजी, धीर धरणं हेच माणसाचं माणूसपणा आहे. धैर्यच माणसाचा उद्धार करतं. धैर्यच माणसाला त्याची संकट दूर करणारा मार्ग दाखवतं. धैर्यच माणसाला निडर बनवतं आणि कुठल्याही मोहाच्या अधीन होण्यापासून वाचवतं. आपल्या लक्ष्याच्या, आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी धैर्याची खूपच आवश्यकता असते. धैर्य तर गुणांची खाण आहे, उत्तम विचारांची जननी आहे. श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच निष्ठा आणि धैर्य हे 2 जुळ्या बहिणींसारखे आहेत. ह्यांच्यामध्ये एकमेकांसाठी मनापासून प्रेम आहे. सच्चा गुरु कधी आपल्या शिष्याकडून कुठल्याही वस्तूची अपेक्षा नाही ठेवत. माताजी, तो नेहमी आपल्या शिष्याचं रक्षण करतो. त्याची कृपादृष्टी सदैव त्याच्या शिष्यावर असते. कासवाची पिल्लं तिच्या जवळ असो की नदीच्या पलीकडे, ती तिच्या प्रेमदृष्टीने त्यांचं पालन करते. त्याचप्रमाणे गुरु आपल्या शिष्यांचं पालन करतो. माताजी, माझ्या गुरुने तर मला कुठलाही मंत्र नाही शिकवला आणि त्यांनी मला कुठल्याही मंत्राची दीक्षाही नाही दिली. मग मी तुमच्या कानात कुठला मंत्र फुंकू? म्हणून सांगतो की उगाच कुणाकडून गुरुपदेश मिळवण्याचा प्रयत्न नका करू. सदैव माझं स्मरण करा, माझं चिंतन करा.
श्रद्धा आणि सबुरीने मी सांगितलेल्या मार्गाचा स्वतःच्या जीवनाचा लक्ष्य बनवा. तुम्हाला नक्कीच परमार्थाची प्राप्ती होईल. माझ्याकडे अनन्य भावाने पहा. तुम्हाला मी देखील तुमच्याकडे त्याच नजरेने पाहताना दिसेल. जशी तुमची श्रद्धा आहे त्याचप्रमाणे मी तुमची सहायता करीन. मी कधीही खोटं नाही बोलत. परमार्थ प्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारची साधना किंवा शास्त्र अध्ययनाची गरज नाहीये. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवा आणि विश्वास करा. तुम्हाला तुमचं लक्ष्य, तुमचं ध्येय नक्कीच मिळेल. विश्वास ठेवा की सद्गुरूच कर्ता आहे आणि तोच तारणहार आहे आणि सद्गुरूच पालनहार आहे. जो सद्गुरूचे हे 3 विशेष गुण जाणतो, समजतो, तो सद्गुरूंना हरी म्हणजेच ब्रह्मा, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार समजतो. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांचा साईनाथ महाराजांचा साईनाथ महाराजांचा घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.